शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना साई धर्मशाळा येथील सोलर सिस्टीम बंद असल्याने गरम पाणी मिळत नाही। यामुळे भाविकांची गैरसोय होत असून याविषयी साई भक्त नाराजी व्यक्त करत आहेत। यामुळे या सुविधा तात्काळ सुरू करून भाविकांची गैरसोय टाळावी असे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे शिर्डी शहर अध्यक्ष विकास गोंदकर यांनी साई संस्थान अधिकाऱ्यांना दिले। यावेळी याविषयी 2 दिवसात या सुविधा पूर्ववत होतील असे सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे गोंदकर यांनी सांगितले। आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आम्ही सर्व आमचे संघटनेचे मित्र यांनी आज हुळवे साहेब यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनात आम्ही असं म्हटलंय की धर्मशाळा 2 या विभागात भक्तांची निवास व्यवस्था करण्यात येईल। त्या निवास व्यवस्थेमध्ये तिथे गरम पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यामुळे भक्तांची खूप प्रमाणात गैरसोय होते आणि ही गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही त्यांना आज निवेदन दिलं की साहेब त्या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे लवकरात लवकर, कारण की साई भक्त त्या ठिकाणी येणारे जे साई भक्त आहे ते सहल येत असतात शाळेच्या। त्याच्यानंतर वयोवृद्ध महिला वयोवृद्ध पुरुष त्या ठिकाणी थांबत असतात, त्यांची गैरसोय त्या ठिकाणी होते। वेळोवेळी लेटर पण संस्थांना अर्ज पण त्या ठिकाणी दिलेले, पण त्याच्यावर काय असा ठोस निर्णय आजपर्यंत झालेला नव्हता। आज आम्ही या विषयावर साहेबांशी भेट घेतली व त्यांची चर्चा करून सकारात्मक निर्णय त्यांनी आमच्यासाठी दिला व येत्या 2-3 दिवसात त्या ठिकाणी आपण गरम पाण्याची व्यवस्था करून देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं।